सुंदर मनामध्ये भरली। खरंच खात्री ना दादा? हाँ चल चल चल। हॅलो आत्याबाई, बरे आहेत का हो भाऊजी? हा बरं आहे, डॉक्टर आत्ताच येऊन गेले ना, तपासून गेले, म्हणले दुपारपर्यंत शुद्धीवर येईल। बरं झालं, देवच पावला म्हणायचा। हा ना, हा महाराजांची कृपा आहे। बरं ऐका, लती आणि हे आलेत का तिथं? नाही ग, ऐका आता, म्हणजे घरी बी नाही तिथं बी नाही, गेली कुठं ही दोघं म्हणायची? काय माहिती बाई, इथं तर नाही आहेत। यांना तर ना आता त्या लतीनं आणखी काही उद्योग नको करून ठेवायला म्हणजे झालं। घ्या अप्पाच्या, एक तर लय दिवसाने तुझे पाय लागले घराला, आणि बापू तर काय फक्त पत्र द्यायला येतात तेवढंच। सखू, काय झालं? अभ्या बरा आहे ना? हा बरा आहे, पण बाबा आता डोक्यावरून पाणी जायले। काय झालं? काय एवढे दिवस पोराटोरांची भांडणं होती म्हणून त्याच्यात पडलो नाही, म्हटलं पोरं तरुण आहेत, तरुण रक्त आहे, जोश आहे अंगात, म्हणून दरवर्षी जशी जशी शर्यत जवळ येते ना तशी ती शर्यत नाही राहतो आबा, युद्धभूमी होती। ते तर आहेच। या बाबा, हरणं जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे। हा, आणि जे काय आहे ते मैदानात होते ना। काय म्हणायचं काय तुम्हाला? एवढे दिवस बोललो नाही मी आबा, पण त्या दिवशी दौलत घरी आला होता, आब्याचा हार घातलेला फोटो घेऊन आला होता। काय? खरं तर बोललो नाही मी, म्हणलं पोर आहेत, वय वाढलं तर अक्कल येईन, पण कायचं काय, हे दौलतनं असं नव्हतं करायला पाहिजे बरं। हा, चुकीचंच आहे ते, मस्करीला पण लिमिट असतं ना। मस्करी? मस्करी नाही आबा ती, हो पोरग माझं हॉस्पिटलमध्ये आहे आणि दौलत। काय बोलतोय अप्पा? हा आबा, दौलतनं माणसं घातलेली आहेत आब्यावर, आणि माझ्या सुनेनं त्याला तिथं पाहिलेलं आहे। बोला, काय काम आहे? गुन्हा नोंदवायचा आहे आम्हाला। अच्छा, ते साहेबांकडे। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार साहेब, गुन्हा नोंदवायचा आहे। कसला गुन्हा? माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय। अरे बाबा, बसा बसा, तुम्ही बसा पहिले। बोला, कोणावर संशय तुमचा? संशय नाही, पुरावा आहे। कुणाविरुद्ध? दौलत सर्जेराव निंबाळकर विरुद्ध।